हाय एव्हरीवन. तर या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत माझी लव्ह स्टोरी शेअर करणार आहे. लव्ह स्टोरी शेअर करण्यासाठी ना मी विजयला पण रेडी करणार होते, बट विजय खूप शाय असल्यामुळे तो म्हणे नाही मी नाही करत, मी येतच नाही व्हिडिओमध्ये, तू तुझी एकटी बनवून घे व्हिडिओ. तर मग म्हटलं एकटीने असं ऑन कॅमेरा बोलण्यापेक्षा ना मी स्टोरी टेलिंग केलेली छान वाटेल, म्हणजे तुम्हाला कसं थोडंसं माझं रुटीन पण बघायला मिळेल आणि मी जी स्टोरी सांगते तुम्हाला ती पण व्यवस्थित ऐकता, म्हणजे ऐकायला तुम्हाला इंटरेस्ट येईल. असं जर ऑन कॅमेरा मी बोलली असली ना तर मग तेवढा इंटरेस्ट येत नाही, कारण आपण एका जागी बसून असतो. तर चला मी ना आमच्या लव्ह स्टोरीला स्टार्ट करते. एकदम शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते, खूप असं लंब व्हिडिओ नाही बनवणार आहे हा, तर एकदम शॉर्टकटमध्ये सांगते. आमची ओळख झाली होती 10वीला असताना, कारण विजय ज्या स्कूलमध्ये होता त्या स्कूलमध्ये मी 10वीला ॲडमिशन घेतलेलं आणि मग तिथे आमच्या दोघांची ओळख झाली. नॉर्मली आम्ही बोलत होतो अगोदर आणि मला नव्हतं माहिती की विजयला मी आवडते. आणि आमच्या क्लासमध्ये अजून एक मुलगी होती, मी तिचं नाव नाही घेणार कारण ती अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि कदाचित ती पण माझा हा व्हिडिओ बघेलच, कारण ती बघत असते माझे व्हिडिओज. सो तिला प्रॉब्लेम नको पुढे चालून म्हणून मी तिचं नाव घेत नाहीये. पण तिला विजय आवडायचा, विजयला मी आवडायची असं झालेलं. आणि मला असं काहीच नव्हतं की मला विजय आवडतं वगैरे, माझ्या मनात काहीच नव्हतं. आणि म्हणजे ज्या दिवशी ती मुलगी विजयला प्रपोज करणार होती ना त्याच्या एक दिवस अगोदर विजयने माझ्या एका फ्रेंडकडे मला लेटर दिलं होतं आणि ते लेटर मी जाता जाता वाचलं आणि मला माहिती होतं की त्या दुसऱ्या मुलीला विजय आवडतो म्हणून. मग मी तर हो नाही असं काहीच म्हटले नव्हते विजयला, मी फक्त लेटर घेतलं, वाचलं आणि तसंच फाडून फेकून दिलं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर मग मी स्कूलमध्ये आले आणि मग मला माझ्या फ्रेंड्सने वगैरे फोर्स केला बोल असं तसं, मग मी असंच हो बोलले. तर मग हो बोलले आणि तेव्हा मी जेव्हा हो बोलले ना तेव्हा माझ्या मनात खरंच काही नव्हतं की हां मला बोलायचं किंवा मला विजय आवडतो वगैरे, मी सहज बोलून गेले हो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बरेच दिवस बोललो आणि एका स्कूलमध्ये असल्यामुळे रोज भेटणं होतच होतं. नंतर ना आमचं कशावरून तरी भांडण झालं. ॲक्च्युली ते भांडण का झालं होतं ना मला खरंच नाही आठवते आता, मी विजयला विचारेल की त्याला आठवतंय की नाही, तर कारण मला तर आठवत नाही आमचे भांडण कशाहून झाले होते. आणि आमचे भांडण झाल्यामुळे ना मी बोलणं बंद केलं होतं आणि आम्ही दोघे बोलत नव्हतो. त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी परत आम्ही बोलायला लागलो दोघे, कारण विजयने काय केलं होतं माझ्या घरासमोरून चक्कर मारत होता नंतर, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर परत माझ्या कॉलेजला पण येत होता आणि माझ्या ना मम्मीच्या नंबरवरती मेसेज केलं होतं त्याने व्हॉट्सअपला एक दिवशी सकाळी तेव्हा मी इतकी घाबरली होती ना, म्हटलं मम्मी पप्पांनी बघितलं असतं ना खूप महागात पडलं असतं. मग ते मेसेजेस बघितले मी आणि त्याच्यानंतर मग मी कॉल केला त्याला. मग तिथून पुढे पण आमचं बोलणं चालू झालं. तर मग त्याच्यानंतर आमचं बोलणं कंटिन्यू होतं. आम्ही मस्त फिरायला जायचो, आमचे 2-3च स्पॉट होते जिथे आम्ही फिरायला जायचो आणि सकाळी म्हणजे लवकर जायचो आणि रात्री म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही फिरायचो असं होत होतं. आणि घरी मग हे असं सांगत होते मी कॉलेजला वगैरे जायचं वगैरे. आणि काय म्हणजे हे लव्ह स्टोरी वगैरे अशा काय असेल तर सगळ्यांच्या सेमच असतं की खोटं बोलून फिरायला जायचं, खूप मजा करायची असं तसं. आणि त्या वयात ना आपल्याला खूप मस्त वाटतं ह्या गोष्टी आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की हां आपण अभ्यास सोडून ह्या सगळ्या गोष्टी केल्या, इथे आपण चुकलो. प्रेम करणं चुकीचं नाही आहे, पण आपण आपला अभ्यास सोडून ह्या गोष्टी करतो ना ते चुकीचं आहे खरं तर. आणि असे सगळे दिवस जात होते आमचं बोलणं होत होतं व्हिडिओ कॉलवरती किंवा नॉर्मली मेसेजेसवरती कॉलेजला गेल्याच्या नंतरनं. मग मध्येच कधी भांडण पण व्हायचे, खूप भांडण व्हायचे आमचे. मग पुन्हा आम्ही एकमेकांना मनवायचो, म्हणजे ते दिवस ना खरंच खूप भारी होते. त्यानंतरनं मग एकदा असं झालं होतं, विजयचा बड्डे होता. मग विजयचा बड्डे होता तर मग मी काय केलं, मी माझी फ्रेंड होती नेहा, तिला घेऊन गेले होते टॅटू काढण्यासाठी. मी म्हणतो मला विजयला म्हणजे टॅटू काढायचं त्याच्या नावाचा आणि त्याला ते सरप्राईज द्यायचं बड्डेच्या दिवशी. मग आम्ही गेलो दोघीजणी, टॅटू काढला, म्हणजे चेस्टवरती मी टॅटू काढला म्हणजे. आणि तो म्हणजे मला असं होतं की तो टॅटू असा काढायचा जिथे कुणी बघू नाही शकणार घरचे, त्यामुळे मग टॅटू काढला. आणि त्याच्यानंतरनं आम्ही गेलो, म्हणजे आम्ही भेटलो आणि विजय पुण्याला होता, मी जालन्याला होते. तर विजयनं मला भेटण्यासाठी महिन्यातून एकदा होईना पण यायचा आणि महिन्यातून एकदा यायचा, 2-3 दिवस तो जालन्याला थांबायचा. मग आम्ही कंटिन्यू 2-3 दिवस भेटायचो आणि तो पुन्हा मग रिटर्न पुण्याला येऊन जायचा. असं व्हायचं आमचं, प्रत्येक महिन्यात ठरलेलंच असायचं की हां आपण आता या दिवशी भेटायचं, असं व्हायचं आमचं.
तर ते टॅटूज असं झालं, मी तो काढला आणि दुसऱ्या दिवशी मग विजेचा बड्डे होता, सो आम्ही त्या दिवशी भेटलो आणि मग मी ते सरप्राईज त्याला दाखवलं होतं. एवढा इमोशनल झाला होता ना, त्याला खूप भारी वाटलं होतं मी टॅटू काढला वगैरे. आणि जेव्हा मी तो टॅटू काढला ना, तेव्हा खरंच मला असं म्हणजे विचारच नाही आला की कुणाला माहिती होईल, मग कसं होईल, किंवा घरचे कुणी बघेल, किंवा हा परमनंट टॅटू आहे, जर समजा आमच्या दोघांचं पुढे चालून लग्न नाही झालं तर किती प्रॉब्लेम क्रिएट होतील. म्हणजे असं असतं ना, आपण त्या गोष्टीमध्ये असतो तर आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही, काहीच. अगदी सेम तसंच म्हणजे मी विचारच नव्हता केला त्या टॅटूचा की पुढे काही होऊ शकतं वगैरे. मी जस्ट काढायचं म्हणून काढलं आणि दुसऱ्या दिवशी तो विजयला दाखवला. तर त्याच्या बड्डेसाठी मी दुसरे पण गिफ्ट्स घेतले होते त्यावेळी. आणि त्याला ना माझ्या हातचं हे खायचं होतं, आलू पराठा खायचा होता. मला म्हणे मला पराठा खायचा तुझ्या हातचा. त्यामुळे मी घरून त्या दिवशी बनवून घेऊन गेले होते त्याच्या बड्डेच्या दिवशी. आमचे जे काही फोटोज पण आहे, हवं तर मला लक्षात राहिलं ना तर मी साईडला तुम्हाला शेअर करेल किंवा मग लास्टला शेअर करेल आमचे जुने फोटोज, ते तुम्ही बघून घ्या. मग असं झालं. आणि जी आमच्या क्लासमध्ये मुलगी होती तिचा विषय तेव्हाच कट झाला होता जेव्हा मी विजयला हो बोलले होते. मग आम्ही बड्डेच्या दिवशी वगैरे भेटलो आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विजयने काय केलं, घरी सांगितलं त्याच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांना आणि सासूंना सांगितलं की असं असं आहे, मला ती आवडती, मला तिच्यासोबत लग्न करायचं म्हणून. आणि मला ही गोष्ट माहीतच नव्हती. मला दुसऱ्या दिवशीच्या नंतर कळाली. विजयने मला सांगितलं की मी घरी बोललो आहे म्हणून आणि घरच्यांनी तुला घरी बोलवलं भेटायला. म्हणजे मला एवढी भीती वाटत होती, म्हटलं बापरे विजयने कसं काय सांगितलं घरी. आणि 10वीला असताना ना एकदा घरी माहिती झालं होतं विजयच्या आमचं. तर माझ्या सासऱ्यांनी विजयला मारलं पण होतं, बेल्टने की काठीनं मारलं होतं. त्याच्या पायावरती अजून काळा डाग आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा विजयने सांगितलं नंतर तर तेवढंच बोलले की हां ठीक आहे आपण करू लग्न, तिला घरी घेऊन ये असं तसं. मग मी घरी गेले होते. मला अजून आठवतं मी जेव्हा फर्स्ट टाईम घरी गेलो होतं आणि तेव्हा माझी जी पुण्यातली नणंद आहे ती पण तिथे होती. आणि म्हणजे त्यांची माझ्या अगोदर ओळख होती बट आम्ही भेटलेलो नव्हतं कधी. आणि बाकी घरी गेल्याच्या नंतर त्याच्या मम्मी पप्पांना भेटली मी, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना आणि आणि जेव्हा मी घरी जात होतो ना तेव्हा मला इतकी भीती वाटत होती. मी विजयला म्हटलं माझी हाईट छोटी आहे, म्हटलं तुझे मम्मी पप्पा काय म्हणतील. तो मला म्हणे ते काय तुला जाळे काढायला ना लावणार आहे. म्हणजे तो डायलॉग मला अजून आठवतो. आणि मी कधी कधी ना त्याला काही काम सांगितलं ना, फॅन वगैरे क्लीन करायचं, त्याने नाही केलं तर मग मी हा डायलॉग त्याला ऐकू. आणि मग जेव्हा मी फर्स्ट टाईम घरी गेले होते त्यावेळेस मग आमचं सगळ्यांचं बोलणं वगैरे झालं नॉर्मली. आणि माझे सासरे म्हटले होते की तुझ्या घरी बोलू आपण थोड्या दिवसाने, आत्ता तुम्ही आय थिंक आम्ही तेव्हा फर्स्ट इयरला होतो. तर म्हणे सगळं आपण क्लिअर करू घरी बोलून वगैरे, मग लग्नाचं बघू. म्हटलं ठीक आहे चालतं. पण नंतर आमच्या डोक्यामध्ये काय खूळ भरलं माहितीच नाही. खरं आपण असं एक पाऊल उचलतो ना, त्या पाऊल उचलताना आपण अजिबात विचार करत नाही कुठला मागचा पुढचा. मग तसं आम्ही पण पाऊल उचललं. म्हटलं आता ठीक आहे. मग आम्ही पुण्याला आलो. म्हणजे विजय पहिल्यापासून पुण्याला होता त्यामुळे आम्ही पुण्याला आलो. आणि त्याच्या घरी माहिती होतं त्याच्यामुळे आम्हाला तो प्रॉब्लेम नव्हता की आम्हाला कोणीच सपोर्ट करणार नाही वगैरे. मग त्याच्या ताईकडे आम्ही राहिलो, म्हणजे माझ्या नंदेकडे 2 महिने राहिलो. नंतर आम्ही आमचं स्पेशल फ्लॅट घेतला. सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग घरच्यांनी पण एक्सेप्ट केलं. म्हणजे इकडच्यांनी तर केलंच, माझ्या सासरकडच्यांनी. आणि माझ्या तिकडचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यापासून ना माझ्या कॉन्टॅक्टमध्ये माझे 2 भाऊ होते, प्लस म्हणजे माझा मामा पण एकदा घरी येऊन गेला होता. बट आम्ही आमचं असं काही बोलत नव्हतो. माझी बहीण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती. मम्मी पप्पा नव्हते बोलत थोडे दिवस, पण नंतर ना म्हणजे ते पण बोलायला लागले कधीमध्ये कॉल वगैरे केला तर. आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण परत आम्ही इकडे आल्याच्या नंतर पोलीस केस वगैरे बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या ज्या व्हायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. आणि ते कसं प्रेशराईज करतातच शेवटी. आता तसं मलाही केलं होतं बट मी नाही ऐकलं. आणि माहिती आहे का, मी आत्ता हेच सांगते की मला तरी नाही वाटत की मी लव्ह मॅरेज करून काहीतरी चुकी केली आहे किंवा खूप मोठा चुकीचा डिसिजन घेतला होता मी त्यावेळी. हां एवढं आहे की माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास झाला, त्यासाठी जरा वाईट वाटतं मला. पण असं मला एक अजिबात पश्चाताप होत नाही की मी विजयसोबत लग्न केलं आहे किंवा असं तसं. विजय खूप छान म्हणजे खूप समजूतदार आहे आणि तो मला खूप छान समजून पण घेतो. सगळ्या गोष्टी होतात. आणि आमच्यात पण खूप भांडण होतं. एवढं आमचं कधी ना टोकाचं भांडण होतं माहिती. पुन्हा परत ते नीट होऊन जातं असं होतं. आणि मला तर आता विजयची एवढी सवय आहे ना की मी त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणजे मी गावाकडे जरी गेली ना आता मम्मी पप्पांकडे तर मला 1-2 दिवसाच्या वरती अजिबात करमत नाही. मला असं वाटतं लगेच मला जायचं म्हणून, असं होऊन जातं माझं. त्याचं तर माहिती नाही बट माझा आणि त्याचा स्वभाव कसा बोलका नाही आहे, एकदम शांत आहे. त्याच्यामुळे तो असं काही बोलून नाही दाखवत जसं मी बोलून दाखवते. माझा स्वभाव खूप बोलका आहे. आणि मग नंतर हळूहळू आमच्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. माझे मम्मी पप्पा बोलायला लागले.
परत मी तिकडे जायला लागले गावी आणि आता माझं कंटिन्यू जाणं येणं चालू असतं मम्मीकडे. तर आता आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे घरच्यांनी एक्सेप्ट केलं आहे, फॅमिलीने बोलणं वगैरे होतं, अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तर असं वाटत नाही की चुकी केली आहे. पण मी तुम्हा सगळ्यांना ना हेच सांगेल, ज्या मुली बघत असतील हा व्हिडिओ, तुम्ही म्हणजे लव्ह मॅरेज करताना विचार करून करा. आणि प्लस दुसरी गोष्ट, तुम्हाला ते टिकवता आलं पाहिजे शेवटपर्यंत, तरच तुम्ही करा. नाहीतर आपण करून मध्ये सोडून देणार, याला अर्थ नाही होत. तर एवढीच माझी लव्ह स्टोरी मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं. जास्त काही डीपली मी सांगत बसले नाही आहे, कारण ते डीपली सांगितलं ना तर काही अशा गोष्टी असतात जेणेकरून आपल्याला पण त्रास होतो आणि आपल्या फॅमिलीला पण त्रास होतो. कारण माझी फॅमिली माझे व्हिडिओज बघते, म्हणजे मम्मी पप्पा वगैरे. सो नको त्या आठवणी, असं होऊन जातं ना. आत्ता सगळं व्यवस्थित सुरळीत चालू आहे, त्यामुळे म्हटलं नको सगळं डीपमध्ये सांगायला. जेवढं वाटलं तेवढं मी तुम्हाला शेअर केलं. तर अशी आमची बऱ्याच वर्षापूर्वीची ओळख आहे. आणि सो मला म्हणजे मी लव्ह मॅरेज करूनसुद्धा मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटल्या, फॅमिली व्यवस्थित भेटली, नवरासुद्धा खूप छान आहे माझा. तर अशी माझी लव्ह स्टोरी होती. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो